मंडळी, मी कोमल स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी ही खूप खास होणार आहे कारण की आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची ऑल टाइम फेवरेट चिकन दम बिर्याणी। अनेकदा बघा आपल्याला प्रश्न पडतो की हॉटेल सारखी मोकळी आणि ज्युसी बिर्याणी घरी कशी बनवायची। कधी कधी तांदूळ जास्त तुटतो आणि किंवा चिकन कोरडं राहतं। तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये चिकन बिर्याणी एकदम परफेक्ट बनवू शकता। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बिर्याणीची पहिली आणि महत्त्वाची स्टेप करूया, मॅरिनेशन। इथे मी 800 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। यात आपण टाकूया 200 ग्रॅम दही। दही आंबट नसावं त्यामुळे चिकन छान मऊ शिजतं। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा आपली घरगुती हळद, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, थोडासा गरम मसाला आणि 2 चमचा मीठ। आता यामध्ये आपण टाकूया भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा। यामुळे मसाल्याला एक वेगळीच चव येते। चवीसाठी 4 मिरची टाकत आहे। आता त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। हे सगळं नीट मिक्स करून घेऊया आणि किमान 1 तास तरी बाजूला ठेवूया। जितका जास्त वेळ मॅरिनेशन तितकी बिर्याणी टेस्टी। दुसऱ्या बाजूला मी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलंय। यात आपण मीठ, तमालपत्र, खडे मसाले आणि जिरे टाकूया। खडा मसाला पाण्यातच आपला फ्लेवर सोडतो। तर इथे बघा मी एक टिप सांगते तुम्हाला, पाण्याची चव ही थोडी खारट लागली पाहिजे तरच भाताला मीठ बरोबर लागतं। आता भिजवलेला बासमती तांदूळ यात सोडूया। आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त 70% ते 80% शिजवायचा आहे। उरलेला 20% तो दमवर शिजेल। चला आता सर्वात आवडीचा भात लेअरिंग करूया। तर पहिल्यांदा आपण मॅरिनेशन केलेलं चिकन पसरून घेऊया। तर इथे बघा मी गॅसवरती कुकर ठेवलाय। तुम्ही इथे जाडबुडाचं पातेलं देखील वापरू शकता, पण माझ्याकडे पातेलं नसल्यामुळे मी इथे कुकरचा वापर केलाय। चिकनला 5 मिनिटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे, त्यामुळे मसाले आपले कच्चे लागणार नाही आणि छान फ्लेवर सोडतील। आता त्यावर हा 70% शिजलेला गरमागरम बासमती तांदूळ पसरवूया। बघा तांदूळ किती छान मोकळा झालाय। फायनल टच साठी वरून तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना त्याची लेअर करावी। सुगंध तर आत्ताच यायला लागलाय। आता कुकर मोठ्या गॅसवर 5 ते 10 मिनिटं ठेवून तवा ठेवल्यानंतर मंद आचेवर 40 ते 45 मिनिटं दम द्यायचं। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तवा न ठेवता बारीक ह्याच्यावरती 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता। काय जबरदस्त सुगंध दरवळलाय घरभर। तुम्ही पाहू शकता तांदळाचा एक एक कण मोकळा झालाय आणि चिकनही पूर्ण शिजलंय। अप्रतिम टेक्स्चर आला आहे आणि चिकन देखील आपलं ज्युसी झालंय। मंडळी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली। खूप छान झाली।